आयपॅडवर मी शेअर करत असताना असं होऊ शकतं की मी तुम्हाला दिसणार नाही, पण डझंट मॅटर. तुम्ही आता बघितलं मी कसा दिसतो ते, आणि मला दिसण्याचा फारसा संबंध नाहीये मी काय शिकवणार आहे त्याच्याशी. आय होप सो. ओपन टू ऑल सगळं मी खोडून टाकलेलं आहे. हे खोडून टाकलंय म्हणजे हे ओपन टू ऑल नाही असं नाहीये. मला फक्त दुसरं काहीतरी काढायचं आहे आता ह्याच्यावर, म्हणून. तर मी काय टाईप करतोय ते तुम्हाला दिसतंय का? फक्त मला एकदा कन्फर्म करून सांगा. सो मी तुम्हाला सांगणार आहे आता ओपन विषयी. आता ओपन म्हणजे काय? तर बेसिकली फाईल ओपनिंग. हे मी बऱ्यापैकी पोएटिकली निवडलेलं नाव किंवा पोएटिकली निवडलेला अल्गोरिदम आहे. आणि हा अल्गोरिदम मी संपूर्ण आता एक्सप्लेन करणार नाहीये, डोंट वरी. पण तो एक एक तुम्हाला आयडिया द्यायला की आपण काय बघणार आहोत त्या कोर्समध्ये. स्लो दिसतंय असं म्हणताय, ठीक आहे. मी बोलणं थोडंसं अजून माझं स्लो करतो, आणि कंटेंट तिकडे स्क्रीनवर येईपर्यंत मी जरासा थांबतो. जर का माझं बोलणं खूप फास्ट होत असेल तर मला प्लीज चॅटमध्ये सांगा. तर ओपन हा अल्गोरिदम काय करतो? हा मी ओपन टू ऑल लेक्चरला निवडायचं कारण हे आहे की तुम्ही सगळेजण रोज फाईल्स ओपन करता, राईट? सगळेजण तुम्ही फाईल्स रोज ओपन करता तुमच्या लॅपटॉपवर, तुमच्या कॉम्प्युटरवर, सगळीकडे. सो काय काय गोष्टी होतात ओपन केल्यावर ते मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर आता इथे मी आयत काढतो आहे, एक आयत रेक्टँगल. हा आयत आहे तुमची रॅम. ज्यांनी ज्यांनी गोखले सरांचा क्लास केला आहे त्यांना माहिती आहे की आता मी इकडे एक उभी रेष काढणार आहे. ती मी का काढतो आहे? कारण त्या भागामध्ये आपली ऑपरेटिंग सिस्टीम असते. आता इथे मी उभा आयत काढणार आहे, जी की आहे आपली हार्ड डिस्क. जेव्हा तुम्ही फाईल ओपन करता तेव्हा काय काय होतं हे आता आपण हळूहळू बघणार आहोत. आणि तुम्हाला कदाचित कळेल की आपण हे पुस्तकातले हे अल्गोरिदम शिकून आपल्याला नवीन काय करणार आहे. कारण तुम्हाला यातल्या काही काही गोष्टी माहिती असतील, पण ज्या गोष्टी माहिती नसतील त्या या कोर्समध्ये तुम्हाला कळतील. सपोज तुमच्याकडे फाईल आहे जी तुमच्या हार्ड डिस्कवर आहे, a.txt या नावाची. जेव्हा तुम्ही a.txt वर डबल क्लिक करता किंवा तुमच्या आवडत्या एडिटरवर तुम्ही ती ओपन करता, नोटपॅड असेल, VI असेल, एड असेल किंवा इमॅक्स असेल. नाही, हे एडिटर तुम्हाला बहुतेक माहितीही नसतील, किंवा VS कोड असेल तुमचा लाडका. तर होतं काय की जेव्हा तुम्ही डबल क्लिक करता तेव्हा एका प्रोग्रॅमची प्रोसेस होते. म्हणजे काय होतं? तर तुमचा नोटपॅड नावाचा प्रोग्राम आहे, त्या नोटपॅड नावाच्या प्रोग्रामची पण फाईल असते तुमच्या हार्ड डिस्कवर, ज्याला की विंडोजमध्ये तुम्ही कदाचित म्हणलेलं असेल नोटपॅड डॉट एक्सी, किंवा तुमचा VI एडिटर असेल विम, तर VI ची पण एक आउटपुट फाईल असते तुमच्या हार्ड डिस्कवर. जेव्हा तुम्ही डबल क्लिक करता a.txt वर तेव्हा या नोटपॅड डॉट एक्सी प्रोग्रामची प्रोसेस होते, किंवा विम या प्रोग्रामची प्रोसेस होते. आणि ती प्रोसेस होऊन काय करते? तर ती एक आर्ग्युमेंट घेते. काय आर्ग्युमेंट घेते? फाईल. आर्ग्युमेंट म्हणजे भांडायचा आर्ग्युमेंट नाही. आर्ग्युमेंट म्हणजे प्रोग्रामला रन करण्यासाठी दिलेला पॅरामीटर. तो पॅरामीटर घेते a.txt, आणि ते a.txt मेमरीमध्ये येते. ती मेमरीमध्ये येते म्हणजे काय होतं? तर तुम्ही ओपन कॉल करता. आता ओपन कॉल करता म्हणजे काय? तर ओपन हे फंक्शन कॉल होतं, आणि ओपन हा एक सिस्टीम कॉल आहे. आता ओपन सिस्टीम कॉलमध्ये काय होतं हे तुम्हाला डिझाईन ऑफ द युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीमच्या 5व्या चॅप्टरमध्ये कळेल. ओपन हा एक अल्गोरिदम आहे. म्हणजे ओपन ही प्रोसेस जी तुम्हाला डबल क्लिक केल्यावर किंवा विम स्पेस a.txt केल्यावर खटकन तुम्हाला जी फाईल दिसते, किंवा डबल क्लिक केल्यावर नोटपॅडवर जे खटकन तुम्हाला a.txt मध्ये काय काय हे दिसतं, त्याच्या मागे काय काय घडतं ते सगळं ओपन या अल्गोरिदम मध्ये येतं. सो आता पुढच्या पानावर मी जायचा प्रयत्न करतो आणि सांगतो की या ओपन अल्गोरिदम मध्ये होतं काय काय. तर ओपन अल्गोरिदम मध्ये प्रायमरीली दोन गोष्टी होतात, म्हणजे दोन अल्गोरिदमला कॉल दिला जातो. त्यातला पहिला अल्गोरिदम आहे नेम आय, आणि दुसरा अल्गोरिदम आहे फ्री. हा ऑप्शनल अल्गोरिदम आहे. तो ऑप्शनल का हे मी तुम्हाला लगेच सांगणार आहे.
नेमाय अल्गोरिदम वापरला जातो यासाठी नेम टू आयनोड कन्व्हर्जन. म्हणजे काय, तर a.txt या नावाला इंटरनली कुठला तरी एक नंबर वापरलेला असतो, ज्याला आपण आता 103 म्हणूयात. हा या फाईलसाठीचा इंटरनल एक नंबर आहे, त्याला आयनोड म्हणतात. ते का म्हणतात ते तुम्हाला चॅप्टर नंबर 5 मध्ये किंवा चॅप्टर नंबर 4 मध्ये कळेल याच पुस्तकाच्या. पण नेमा या अल्गोरिदमचं काम काय असतं, की तुम्हाला जे फाईल नेम मिळालेला आहे ते फाईल नेम घ्यायचा आणि त्याचा इंटरनल नंबर शोधून काढायचा, जेणेकरून तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीमला ती फाईल शोधता येईल. हे शोधण्यासाठी नेमाय 3 अल्गोरिदमला कॉल करतो. त्यातला एक अल्गोरिदम आहे आयगेट, दुसरा अल्गोरिदम आहे आयपुट आणि तिसरा अल्गोरिदम आहे बीमॅप. याच्यामध्ये जाण्याआधी आपण फ्री बघूयात. फ्री या सिस्टीम कॉलला किंवा या अल्गोरिदमला ओपन मध्ये कॉल का जातो. जेव्हा तुम्ही नवीन फाईल ओपन करता किंवा एखादी फाईल तुम्ही डब्ल्यू किंवा राईट मोड मध्ये ओपन करता, तेव्हा त्याचा आधीचा सगळा कंटेंट पुसला जातो जेव्हा तुम्ही नवीन फाईल तयार करताय. त्यामुळे तेव्हा फ्रीला कॉल करतो ओपन, कारण त्याला आधीच्या सगळ्या गोष्टी पुसून टाकायच्या आहेत. आता नेमाय अल्गोरिदम मध्ये आयगेट, आयपुट आणि बीमॅप हे काय प्रकार आहेत, तर हे पण अल्गोरिदम आहेत जे आपण चॅप्टर नंबर 4 मध्ये शिकणार आहोत. आयगेट म्हणजे आयनोड गेट किंवा इंडेक्स गेट, हा जो 103 नंबर आहे. आयपुट म्हणजे आयनोड पुट आणि बीमॅप म्हणजे ब्लॉक मॅपिंग. हे तिन्ही अल्गोरिदमला कॉल केला जातो नेमाय मधून, जेणेकरून आपल्याला ही जी फाईल तुम्ही ओपन केली a.txt त्याचे ब्लॉक्स कुठे आहेत ते कळतं, त्याचा आयनोड कुठनं घ्यायचा हे कळतं, आणि ती फाईल सेव्ह करून झाल्यावर त्याचा आयनोड कुठे ठेवायचा हे कळतं. आयगेट मधून घ्यायचा, आयपुट मधून ठेवायचा आणि ब्लॉक्स मॅप करायचे. हे ब्लॉक्स मॅप करण्यासाठी पण बीमॅप नावाचा अल्गोरिदम आहे. आयनोड ठेवण्यासाठी आयपुट आहे आणि घेण्यासाठी आयगेट आहे. हे तिन्ही अल्गोरिदम आपल्याला चॅप्टर 4 मध्ये बघायचे आहेत. नेमाय बघायचा आहे चॅप्टर 5 मध्ये. आता जेव्हा तुम्ही आयनोड घेता तेव्हा आयगेट हा अल्गोरिदम पण एका अल्गोरिदमला कॉल करतो, ज्याचं नाव आहे बी रीड. ते प्लीज ब्रेड असं वाचू नका, तो या अल्गोरिदमचा आणि ऑपरेटिंग सिस्टीमचा अपमान आहे. बी रीड म्हणजे काय, बफर रीड. आयपुट कॉल करतो आय फ्री नावाच्या अल्गोरिदमला, म्हणजे आयनोड फ्री, आणि बीमॅप कॉल करतो बी रीड अल्गोरिदमला किंवा बी रिलीज अल्गोरिदमला. आणि हे बी रीड आणि बी रिलीज हे तुम्हाला बघायचे आहेत चॅप्टर 3 मध्ये, जो की आहे बफर कॅश. तो या सगळ्या एक्सप्लेनेशनचा पॉइंट असा आहे की तुम्ही एखादी फाईल जेव्हा ओपन करता तेव्हा काय काय होतं, तर त्या फाईलच्या नावाचा एकतर ऑपरेटिंग सिस्टीमला कळण्यासारख्या नंबरमध्ये कन्व्हर्जन होतं नेमाय अल्गोरिदम मधून. आणि ते कन्व्हर्जन करण्यासाठी आपल्याला जे वाटतं एवढं सोपं आहे, त्याच्यामध्ये खूप सारे अल्गोरिदम्स इंटरनली कॉल होतात. तुम्ही एक फाईल ओपन करता, त्याच्या मागे काय काय होतं, कुठले कुठले ऑपरेटिंग सिस्टीमचे इंटरनल डेटा स्ट्रक्चर्स अपडेट होतात, कुठले अल्गोरिदम्स कॉल होतात, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या कोर्समध्ये कळणार आहेत. जेव्हा चॅप्टर 3, चॅप्टर 4 आणि चॅप्टर 5 मधले सगळे अल्गोरिदम बघितल्यानंतर मग तुम्हाला असं वाटायची शक्यता आहे की अरे एवढंच काहीतरी आहे, म्हणजे फाईल ओपन करणे, त्याच्यामागे एवढं सगळं होतं. ते एवढं सगळं होतं ते जेव्हा तुम्हाला अल्गोरिदमच्या लेवलला कळेल, तेव्हा तुम्हाला सिस्टीम डिझाईनमध्ये, एम्बेडेड सिस्टीम्समध्ये किंवा कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टीम कर्नल लेवलच्या गोष्टी करायला तुम्हाला खूप फायदा होईल. आणि तुम्हाला जास्त त्याचं अप्रिसिएशन किंवा एखादी गोष्ट आपण म्हणतो ना की आपल्याला त्याची किंमत कळते, कोणीतरी केलेलं आहे, ती किंमत नक्कीच कळेल की आपण एवढंसं केल्यावर त्याच्या मागे एवढं सगळं होतं. मग तुम्हाला अंडरस्टँडिंग तुमचं खूप स्ट्रॉंग होईल कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टीमचं, बी इट विंडोज किंवा मॅकओएस किंवा सोलारिस किंवा लिनक्सचे कुठलेही डिस्ट्रीब्युशन्स किंवा युनिक्सचे कुठलेही फ्लेवर्स. आणि हे मी सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीमची नावं घ्यायचं कारण असं की जर का तुम्ही डिझाईन ऑफ द युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम शिकलात, तर तुम्हाला कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टीमचे इंटरनल्स कळायला फायदा होईल. कारण युनिक्स इज मदर ऑफ ऑल ऑपरेटिंग सिस्टीम. सगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम्सची आई आहे युनिक्स ही. तर हे थोडंसं मला ओपन सिस्टीम कॉल बद्दल सांगायचं होतं की तुम्ही फाईल ओपन केल्यावर काय काय होतं. आणि बहुतेक सगळ्या माझ्या लेक्चरमध्ये मी अशा प्रकारेच आयपॅडवर तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे
बेसिकली ड्रॉ करून आणि जर का हे अक्षर तुम्हाला वाचता येत नसेल तर मला प्लीज सांगा. कारण माझा म्हणजे ह्याच्याहून चांगला अक्षर काढायचा प्रयत्न करेन मी, पण बहुतेक माझा अक्षर असंच येईल जोपर्यंत मला या पेन्सिलची सवय होत नाही तोपर्यंत. कारण हे माझ्यासाठी नवीन आहे खूप, आयपॅडवर वगैरे.